ॲज युजल माझी बायको नाही पाहिजे तेवढं ऑर्डर करणार नाही, म्हणजे खावं लागणार आणि नंतर पार्सल घ्यावं बिकॉज आय नो एव्हरी टाइम कॅपॅसिटी असतात ऑर्डर करणार चार गोष्ट पण खाल्लंय सगळ्यांनी यांनी पण. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही कालचा म्हणजे आज पोस्ट केला मी व्लॉग काल रात्रीचा होता 12 वाजता नंतरचा, तो तुम्ही बघितलाच असाल. लोकेशचा बड्डे होता. सो आम्ही आता डिनरसाठी चाललो आहे बिकॉज असं काय मोठं प्लॅन नव्हता आमचा, काय करायचं एवढा अंदाज पण नव्हता. सो आणि माझं ऑफिस पण होतं म्हणून आम्ही डिसाईड केलं काय नाही एक सिम्पल डिनर करायचं म्हणून. तर आम्ही आता चाललो आहे डिनरसाठी. तुम्ही सोबतच राहा, पूर्ण व्लॉग बघा. आम्ही निघालो आहे आणि आमच्या सोबत कोण आहे माहिती आहे तुम्हाला? नको आहे त्याची टॉस पानसट आहे ते. आणि ही आहे काश्मीरची मम्मा आणि हा बर्थडे बॉय आहे, तुम्हाला दिसणार की नाही माहित नाही. तोच मेहनत करतो ऍक्च्युली आम्हाला घेऊन जाण्यासाठी. आम्ही आता चाललो आहे. कुठे चाललो आहे? आमच्या इथे गोरेगाव नेस्कोला द फू म्हणून एक हा नेस्कोला नाही आपल्या इथेच आहे, जवळच आहे. तर कशाला तिकडे जायचं? सो आम्ही तिकडे चाललोय. तुम्ही सोबतच राहा. सो आम्ही पोहोचलो आहे फूला, द फूला जे काही नाव आहे ते. लेट्स सी आतला एम्बियन्स कसं आहे. आम्हाला लिटरली आमचा इथे येऊन प्लॅन चेंज झालेला. आम्ही सोशल जाण्याचा विचार केला बट आमच्यासोबत काश्मीर आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सोशल्सला नाही जाऊ शकत आहे. आता फूलच जावं लागेल. आम्ही आलो आहे मध्ये. मी तुम्हाला ॲम्बियन्स दाखवते इकडचा कसा आहे. ऑर्डर आम्ही ऑलरेडी प्लेस केला आहे. ते यायला आता थोडा टाईम आहे. लेट्स सी किती टाईमामध्ये येते. तोपर्यंत तुम्ही ॲम्बियन्स बघा इकडचा. आणि ही ट्रेनिंग चालू आहे. ते मी अजूनपर्यंत शिकलो नाही आहे. ह्या काय शिकणार आहे माहिती नाही आणि मला शिकायचं नाही आहे. मी गपचूप फोक घेतो आणि फोकच्या हेल्पनी खातो. तुमचा हा कॅन्डिडेट ट्राय करून थकला आहे आणि आता काय करत नाही आहे. नवीन कॅन्डिडेट आमचा शिकला आहे कसं करायचं आता. ठीक आहे. आणि मला शिकायचंच नाही आहे. आपल्याकडे आहे फोक, मस्तपैकी खायचं गप्पपणे सिम्पल. सो आमचं फूड जे स्टार्ट झालं आहे ते राईस बिअरपासून स्टार्ट झालं आहे लोकेसाठी. आणि विजयासाठी आला आहे फ्रेश लाईम सोडा. आणि हा आमचा काश्मीर आहे. आम्ही दोघं काहीच ड्रिंक करत नाही आहे. आम्ही ज्यूस पण नाही घेतले अजूनपर्यंत. फूड आलं आहे आमचं, स्टार्ट झालं आहे यायला. खूप भूक लागली आहे. बस वेट करते. बाकीच्या गोष्टी पण लवकर येऊन आणि बस बघा खाऊ मी आता. गरम आमचे डम्पलिंग्स आले आहेत. आता जस्ट आम्ही चिकन चिली खाल्लं. खूप टेस्टी आहे इथे खूप. आता काश्मीर बघतोय काय आहे. हे मी पियत नाही आहे. ही माझी बहीण पिते. ही बघा ही पिणारी आहे. मी फक्त फोटोसाठी घेतला आहे. मला पण फोटो काढायचे.
सो फायनली आमचं डिनर झालंय आणि ते इतकं झालंय की आम्ही ॲज युजल माझी बायको नाही पाहिजे तेवढे ऑर्डर करणार आधी म्हणजे मजबुरी खावं लागणार आणि मग नंतर पार्सल पण घ्यावं लागतं बिकॉज आय नो फॉर एव्हरी टाईम कॅपॅसिटी असणार तरी पण ऑर्डर करणार आधी 4 गोष्ट पण खाल्लंय सगळ्यांनी यांनी पण. सो आमचं झालं आहे डिनर वगैरे सगळं आणि आता आम्ही निघालो आहे घरी. आमची कार पण आली आहे फुल लोडेड. आम्हाला त्या लोकांनी चीज केक पण दिला आहे. सुपर एक्सायटेड होती मी इथे येण्यासाठी आणि फायनली मी आली आहे. मला असं वेगळे क्विझिन्स ट्राय करायला खूप आवडतं आणि ते मी ट्राय केलं. खूप चांगला एक्सपिरियन्स होता. आता निघूया घरी. आता परत कधी बाहेर येणार माहिती नाही. ऑफिसच्या स्केड्यूलमुळे बिझी स्केड्यूल असतो तर इतकं काय प्लॅनिंग वगैरे होत नाही. बट येस सगळ्यांनी वेगळं एक्सपिरियन्स ट्राय केलं पाहिजे. वेगळ्या ठिकाणी गेलं पाहिजे. आपल्याला एक्सपिरियन्स पण येतं थोडं नॉलेज पण येतं कसं बाहेरचं सगळं असतं ॲम्बियन्स वगैरे हे पण आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळतं. ओ गॉड खाणं नाही. घरी आलो आहे आम्ही फायनली. झाला बड्डे झाला पार्टी झाली डिनर झालं लंच झालं सगळं झालं आणि आजचा दिवस असाच संपलाय आमचा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही पण कधी द फू गेलात तर नक्की तुमचा पण एक्सपिरियन्स सांगा कसा होता. थँक्यू सो मच. काय नाही बिल मीच भरलं तर मला माहिती आहे काय झालं इथे. त्यांना काही फरक पडत नाही. मस्त चोपून आलं खपाधप आणि मला कुठे कुठे दुखतं ते मलाच माहिती आहे. 6 महिने तर बघावं मला असं वाटतं. मला ॲक्च्युली 6 महिने आता टेन्शन नव्हतं. मला काय करायचं समजत नाही. 4 लोकांमध्ये आता मी अमाऊंट सांगणार नाही तुम्हाला. ॲक्च्युली अमाऊंट सांगू नाही शकत बट तुम्हाला जेन्युइनली बोलतो असं वाटत नाही मी फेकतोय. बट आता मला असं झालंय ना की 5-6 महिने तरी मी काही खाणार नाही बाहेरचं. इतकं दुखलंय. बोलले थे उद्या परत बोले जाणे छोड देखते करके. मी नाही बोलणार. काय आहे ना इथे दाखव. काय ना तुम्ही काही करा ठीक आहे. तुम्हाला बायको असणार तुम्हाला माहिती असणार. मला काय बोलायची गरजच नाही आहे ठीक आहे. कितीही केलं डोंगर तोडून सुद्धा आणलं ना ते काय बोलणार ना ते बायका हे तुझं फर्ज आहे. तिथं तुला कर्तव्य तुला करावं लागेल. तू काय मेहरबानी नाही केली आमच्यावरती ठीक आहे असं शब्द येणार. तर उद्या काय जायचं असेल तरी पण आता तिथे घेऊन नाही पण जायचं असणार ना ऑप्शन नाही तर जावंच लागेल. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही नक्की हा ब्लॉग पूर्ण बघा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा आम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग अस. प्लीज सबस्क्राईब. मंडळ आपले आभारी आहे. गुड नाईट एव्हरीवन. बाय बाय.